हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. असे चिडकी अरे हो तसं नाही. अरे मग तुमचं पण निघालं मास्क चिडकी असं नसते. एकदम मस्त चिडकी चार 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 दिसतं तुमचं चार ना आणि तिकडे लहान बॉल किंवा बॉल आहे. बॅट तीन पॉईंट चार चार झालेले आहेत मित्रांनो. आता एक पाठ करायची आहे. डेंजर गेला रे. चार चार पाच झालेले आहेत. पाच हे पण करा. तुला कशाला बोलले? गुड वन पाच सहा जिंकले चार टेबल तुझा पाच सात अशा प्रकारे दोनदा मी माझ्या पायावर दगड पाडून घेतला. पाच सात आणि हा दगड आता तुमच्या पायावर. सहा अशा प्रकारे शॉट. सात आठ 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 झालेले आहेत. आठ नऊ कोणाला मला गेम पॉइंट आहे. मग नऊ झाले माझे. नाही काय ओ माय गॉड. एक नऊ झाले बोलले किती झाले? अकरा झाले. चार, पाच, सहा, सात, आठ. आणि नऊ झाले. हे आपल्या दोघांचे नऊ पॉईंट होते मला तुझ्याकडून. ओ माय गॉड. नको आणि मित्रांनो पुन्हा एकदा मी जिंकलेलो आहे. पण टफ फाईट घेतली. मी फर्स्ट टाइम खेळलो. ओके गाईज, तर आज जळगावच्या आई आल्या होत्या आणि त्या येताना बिबड्या घेऊन आल्या होत्या आमच्या सगळ्यांसाठी. सो आज नाश्त्यामध्ये मस्त बिबड्या, पोहे आणि चहा बनवलं होतं. म्हणजे चहा आणि पोहे बनवलं होतं. आणि जळगावच्या मामांना त्यांनाच आम्ही इंडक्शन आणायला सांगितलं होतं, कारण इकडे आम्हाला हवा तसा भेटतच नव्हता. म्हणून मग त्यांनी जो घेतला त्याच शॉपवरनं आम्ही म्हणजे सांगितलं होतं की तिथून आमचं पण घेऊन घ्या असं. सो त्यांनी हा इंडक्शन आणून दिला होता. तर आम्ही इंडक्शनची पूजा वगैरे करून घेतली, कारण आम्हाला इंडक्शन असा हवा होता ज्याच्यावर सगळे भांडे चालतील आणि नॉर्मली स्वयंपाक वगैरे बनवता येईल. कारण आमच्याकडे सध्या जो सिलेंडर आहे तो खूप छोटा आहे आणि तो कधीही संपू शकतो. आणि सोसायटीमध्ये तर गॅसची पाईपलाईन आहे, पण ती अजून चालू नाही झाली आहे. काल मामा ते आले होते, जय ओम मामी असं सगळेजण आले होते. सो काल आम्ही गेम्स वगैरे खेळलो.
तर ते तुम्ही आधी बघून घ्या आणि मग आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया. ऑफिस वर्किंग कुर्सी पे अब मेरा है पार्टी में सीनियर मैं थोड़ी हमारे लिए गुड न्यूज़ है स्नॅप पाहिजे. बरोबर आहे. तिला काहीच नाही करतो ना. आपल्या ब्लॅक कार्ड पाहिजे. आपल्या ब्लॅक कार्ड पाहिजे. हा एक नंबर. तेच पावडर तोंडाला लावतात. तिकडेच खेळ मित्र तू आहे ना. दे माहिती खेळ बरं कोणता पण माझा आवडला. आयफोन पडला तर काय फरक नाही. ब्लॅक मध्ये मारून बघतो. नाही निघणार. अरे मार रे. निघ होतं ते त्याची पहिले बघू. टच कर मी सांगते ना, मी सांगते मी ना. काय बोलत टच कर म्हटलं. हे बघ त्याला दोन्ही सोंगटे आहेत. टच कर फक्त. हो तुझ्याकडे आहे इथं मला मागे देऊ. हे व्हिडिओ चालू तुझ्या पण एक नंबर. आता एकदम रोज मार. बघूया आता काय करतो. हे तो पाणी सोडून टाकतोय. घेऊ मार. बघू आता 2 भाऊ वर्सेस नवरा बायको बसलेत. काय होतं बघू. बायको काय करते बघूया आता. वा व्हॉट अ शॉट. अजून कोणाचीच एक पण कॉइन गेलेली नाही. आता माझा नंबर तर बघूया आपलं जात आहे का. व्हिडिओ घेता घेता पण मारू शकतो मी. वा फर्स्ट कॉइन निघाली. मागून खेळ मागून खेळ. हाचा लिहिला माग. हा कडक. चालेल मस्त. मला लागेल का जाऊ दे. तिकडे जा. ए जिथं मारायचं तिथं नाही मारत. तुझे ना सर्व माझे. मग 4 जण ना 2 उद्या पहिले थांबा. फुल झालाय. स्नॅपचॅट, नेटफ्लिक्स, आयफोनचे ऍप्स डाउनलोड टाकले. माझं सगळं डिलीट केलं. अरे पण ते आलंय ना. मागे दिसत असेल आम्ही गॅस ओटा म्हणजे सगळा जो सामान आहे आमचा तो गॅस ओट्याच्या खाली ठेवला आहे. आणि मोस्टली बॉक्सेसमध्ये किंवा कशात असं 1-2 डबे
सो असं ठेवलं आहे. सो त्याच्यामुळे पण इतका प्रॉब्लेम येतो, म्हणजे एक गोष्ट काढायची असेल तर दुसऱ्या 10 गोष्टी काढाव्या लागतात. तर आत्ता काल मम्मीने ते गेले होते. सो त्यांनी असं मोस्ट इम्पॉर्टंटली आम्हाला जे लागणार होतं, असं चहा साखरचा डब्बा, मसाल्याचा डब्बा हवा होता इम्पॉर्टंटली, कारण ते लिटरली असं पॅक आहेत ना, तर खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे असे छोटे छोटे भांडे आणले होते. तवा पाहिजे होता शेगडीवर, त्याच्यानंतर कढई नॉर्मल, त्याच्यानंतर कुकर वगैरे तर आम्ही डोंबिवलीवरनंच घेऊन आलो, जो आमचा आधीचा होता. तर असं जे आणि भांडे ठेवायचं, सो त्या गोष्टी घेतल्या. तुम्हाला दाखवते मी ते भांडे. तर हा 3चा असं डब्याचा सेट आहे. चहा, साखर आणि अजून ठेवता येईल बरंच काही म्हणजे असं. आणि याच्यात अजून एक मला सगळ्यात जास्त आवडलं, 3चा सेट आहे. मस्त याच्यात चहा, साखर आणि याच्यात अजून मीठ, म्हणजे काय पण ठेवू शकतो आपल्याला जे ठेवायचं वाटलं ते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, हा मसाल्यासाठी डब्बा आणला आहे, कारण सध्या आमचा मसाला बॉक्समध्ये आणि तो इकडे तिकडे होतो आहे. त्यानंतर तरी ही तेलासाठी घेतली आहे. इकडून ओपन केलं की डायरेक्ट तेल आपण भाजीसाठी वगैरे वापरू शकतो. ही पण मला खूप आवडली. बाकीचे भांडे मी ऑलरेडी वापरायला काढून घेतले, सो ते नाही दाखवू शकत. आणि आता बाकीच्या गप्पा आपण नंतर करूया. हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. तर सध्या आम्ही तुम्हाला ऑलरेडी माहिती की आम्ही छोटूसा गॅस घेतला होता, कारण सोसायटीमध्ये जे गॅसचं कनेक्शन आहे ती अजून चालू नाही झालं आहे. आम्ही अजून फॉर्म पण नाही भरला आहे, सो त्याला भरपूर टाईम आहे. तर तोपर्यंत मग आमचं जे छोटं सिलेंडर होतं, जे पूजेच्या टायमाला घेतलं होतं, ते ऑलमोस्ट संपू आहे. सो मग आम्ही म्हणजे मामांते येताना घेऊन आले होते इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडी काय जे काय असते ते घेतलं आणि त्याची पूजा वगैरे केली ना. आता सध्या त्याच्यावर स्वयंपाक करतो आहे मोस्टली सगळा ऑलमोस्ट. आणि मग नंतर बघू. आणि आपण म्हणतो ना की यार आम्ही हे म्हणजे आता सध्या हे नाही घेणार ते नाही घेणार, पण हळूहळू म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी इम्पॉर्टंट असते की यार असं वाटतं की हे घ्यावंच लागेल, हे घ्यावंच लागेल. तरी मी कपडे हाताने धुते, वॉशिंग मशीन वगैरे काहीच नाही. आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त म्हणजे कामं त्याचा प्रेशर येऊन जातो. तर मग असं वाटतं की यार वॉशिंग मशीन घेऊन घ्यावी. असं एक गोष्ट असं वाटतं की हे घेऊनच घ्यावं. हे म्हणजे ट्राय करतो आहे ॲडजस्ट करण्याचा, बट नाही होते. इवन वायफायसुद्धा आम्ही लावणार नव्हतो. आम्ही असं विचार केला की मोबाईलवर ॲडजस्ट करून थोडे दिवस म्हणजे 1 महिना, पण प्रॉब्लेम असा येतो की नेटच चालत नव्हतं. मग आम्ही काम कसं करणार. सो वायफाय पण लावावंच लागलं, बसवावंच लागलं. इवन दुसऱ्याच दिवशी बसवावं लागलं, कारण व्यवस्थित चालत नव्हतं. आणि कामावर तर आपण ऑब्व्हियसली त्याच्यासोबत काही छेडखानी नाही करू शकत. सो ते बसवलं. त्याच्यानंतर आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर पाणी आम्ही बाहेरूनच म्हणजे घेतो आहे. तर आता असं विचार करतो आहे की फिल्टर पण बसवावंच लागेल, कारण रोज विकत पाणी घेण्यापेक्षा ते परवडेल. सो असं घर असलं की असं एक गोष्ट चालूच राहते. सो चला मग आता मी बनवते आहे चाय आणि मग चाय पिणार. बाय बाय. सध्या अशा पद्धतीने आम्ही पडद्याचा जुगाड केला आहे. जेव्हा आपण घरात राहायला येतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा हे पण लागेलच, हे पण लागेलच. तरी बऱ्याच गोष्टी आम्ही घरून घेऊन आलो होतो, बऱ्याच. तर आज आमच्या सोसायटीमध्ये एक छोटासा प्रोग्राम होता, तर त्याच्यात खूप सारे गेम्स होते. तर हा जो गेम आहे हा क्रिकेट होता. त्याच्यात सासू वर्सेस सुना असं होतं. तर सगळ्या सासवा ज्या आहेत त्यांची आधी बॅटिंग होती, त्याच्यानंतर मग सुनांची बॅटिंग होती. आणि मला सगळ्यात जास्त आवडला तो या सगळ्या आंटी लोकांचा उत्साह. तुम्ही कधी खेळायचं की लास्ट? ओके चलो, तुम्ही कधी खेळलाय लास्ट? सध्या नागपंचम खेळ घेतात. नागपूर खेळतात, त्यांना कसं खेळायचं ते सांगू.
ड्रॉइंगची फुल प्रॅक्टिस असणार आहे. थोडंसं आहे चला म्हणजे आहे तुम्ही पण सगळे चला म्हणजे सगळ्यांना थोडी थोडी प्रॅक्टिस आहे नाटकामुळे. चला खेळूया. प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही तिथे स्टॉल वगैरे होते तर तिथेच खाल्लं होतं. पण त्यानंतर नवऱ्याला आणि दिराला लागली होती भूक, तर त्यांनी रात्री 1-2 वाजता खायला मागवलं. मग ते आलं खूप जास्त लेट, लिटरली 1:30-2 वाजून गेले होते. मग त्यांनी खाल्लं वगैरे आणि मी पण खाल्लं. मला पण जागवूनच ठेवलं होतं खाण्यासाठी. आणि ते एवढं बेकार आलं होतं कारण ते रात्रीचं ऑर्डर केलेलं एकदम गार आणि एकदम थंड. हाय गाईज, तर आतापर्यंतचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो आमच्या सोसायटीमध्ये एक छोटासा कार्यक्रम होता. छोटा नाही बऱ्यापैकी. तर तिथे खूप सारे गेम्स वगैरे होते, सो त्याबद्दल होता. आता आज आहे संडे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर काहीतरी बघण्यासाठी. सो चला. थंड पाणी. मला तर आम्ही फक्त वस्तू बघितल्या. वॉशिंग मशीन ॲक्च्युली आम्हाला घ्यायचं होतं, पण कार्ड आणलं नसल्यामुळे मग आम्ही ते नंतर घेऊ. आणि फ्रीज आम्ही असंच बघत होतो टाईमपास. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.